नमस्ते नमस्ते सर। मी आलोय नगर मधून तुम्हाला भेटण्यासाठी। अहमदनगर। हे भाऊ गिऱ्हाईकाला चटका दे। पाच खाता का नेता, पाच नेता त्याच्याबरोबर एखादी नेता का बंद केली वाटतं। नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। मी सागर वाळके। तर मित्रांनो, आज आपण आलाय संगमनेर येथील समनापूर या गावामध्ये। तर अन्सर चाचाचा वडापाव खाण्यासाठी। तर आपल्याला अन्सर चाचा तुम्ही दुकान पाहू शकता, तर हॉटेल बघू शकता, एक छोटंसं हॉटेल आहे ते। आणि अन्सर चाचा आपल्याला इथे भेटले नाही तर आपण अन्सर चाचाच्या सर्वात प्रथम आपण आता त्यांचा वडापावचा स्टॉल बघून घेऊया काय आहे तिथे। तर चला मित्रांनो, इथं अन्सर चाचा नसल्यामुळं आम्हाला त्यांची वाट पाहावी लागली। तर तोपर्यंत आपण त्यांचं हॉटेल बघून घेऊया। एक छोटंसं हॉटेल आहे त्यांचं, पण गर्दी पाहिली का तुम्ही, इतकी गर्दी आहे। संगमनेरपासून 4 किलोमीटर अंतरावर हेच ते समनापूर गाव आणि हेच ते हॉटेल एकदम फेमस झालेले अन्सर चाचा त्यांचं हे हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये तुम्ही कधी पण व्हिजिट मारली तरी एवढीच गर्दी असती, एकदम भरपूर गर्दी। आता हे बघा वडापाव कशी बनवता येते एकदम स्पीडमध्ये। नमस्ते नमस्ते सर। मी आलोय नगर मधून तुम्हाला भेटण्यासाठी। अहमदनगर। अच्छा, म्हणजे आपला जिल्हा आहे तो थोडक्यात। आपला जिल्हा आहे। तुम्ही नगरचे का? हो, नगरचे। मग आपण दोघं नगरीचे। हो, काय अडचण नाही। बरोबर। बोला ना सर। तुमचा वडापाव खूप फेमस आहे हे मला माहिती होतं। आणि भरपूर पब्लिक येऊन गेली तुमची वाट पाहून। त्यांना वाटलं 7 वाजेपर्यंत येतील, पण थोडा लेट झाले। जेवण करायला गेलते आणि नमाज पढायला गेलते। अगदी बरोबर। तुम्ही खाता का नेता? आम्ही तर खाणारच चाचा, आणि जमलं तर नाही पण का एखादी पेता? नाही, पीत नाही। पाण्याची बाटली? पाण्याची बाटली जरूर पिणार चाचा। बोला सर। हा, या ना माई बाप, पुढे या ना 2-1 किलोमीटर। बोला सर। पाच खाता का नेता, पाच नेता त्याच्याबरोबर एखादी पेता का बंद केली वाटतं। बरं, हे घ्या सर। भाऊ यांना 5 दे, महाप्रचंड वेग धारण कर। त्यांना 5 दे, भयंकर वेग धारण कर। त्याच्यानंतर या सरांना 2 वडे 2 पावाचा कार्यक्रम आहे, हा खातामध्ये राबून टाक त्यांचा। बरोबर आहे सर? 2 वडे 2 पाव। चला, यांना 2 वडे 2 पाव दे अति जलद गतीना। किती? शेकड्या भराचे देऊ का बांधून? शेकड्या भराचे यांना बांधून दे। हे भाऊ, गिऱ्हाईकाला चटका दे। गिऱ्हाईकाला चटका दिल्याशिवाय जाऊन नको देऊ, नाही तर काही गिऱ्हाईक लय हुशार म्हणत्या भाऊ खिशाला चटका देतो, तोंडाला का देत नाही। किती? 3 4 दे रे भाऊला। घ्या ना माई बाप। 1 वडा 1 पाव खाता का नेता? भाऊ यांना 1 वडा 1 पाव खाता 12 रुपये देता। नसेल तर काय हरकत नाही, आम्ही तुमचे 7-12 टाकून देऊ, काय अडचण नाही। 12 रुपये झाले। थँक्यू। आई पुढे या माई बाप असं नाराज नका राहू। 4 वडे 4 पाव। भाऊ यांना 4 वडे 4 पाव दे। गिऱ्हाईकाला नाराज करू नको। एक तर मी गिऱ्हाईकाच्या जीवावरच माकडावर उड्या मारतो। वडा आणि पाव द्यायचो 30 पैशात। 30 पैशात। आज माझा 12 रुपये वडा पाव आहे, तरी सुद्धा गिऱ्हाईकाला परवडल ह्याच हिशोबाने देतो। तर हाच वडापाव नगर मध्ये 20 रुपयाला झाला आहे ना सर? 25 ला पण आहे चाचा, 25 रुपये। हा का? कसं आहे सर, तुम्ही म्हणता हा वडा 20 आणि 25 रुपये।
ही पाण्याची बाटली बी 10ला आहे म्हणता तुम्ही, हे खरं आहे. कारण कसं आहे माहितीये का, कालच दिल्ली गव्हर्नमेंटचा GR आलेला आहे मला, मोदी साहेबांची सही आहे त्याच्यावर, आणि ते बोलले का बाबा गिऱ्हाईकाला कापू नको. म्हटलं मग काय करायचं, तर म्हणे 10 रुपयालाच बाटली विकत जाय, 12 रुपयालाच वडापाव विकत जाय. तर म्हटलं सर मला परवडणार नाही. तर मोदी साहेब बोलले काय हरकत नाही, मी तुला सबसिडी पाठवीत जाईल. तर दर महिन्याला मला भरपूर सबसिडी येते सर, तसं काही नाही. अजून मित्रांनो, इथं आन्सर चाच्याशी आमचा संवाद झाल्यानंतर इतकं आम्हाला बरं वाटलं, एकदम खुश झालो. कारण आमच्यासाठीच्या आन्सर चाचा घरून परत मागं आले, पाठीमागं आले आणि व्हिडिओ आम्हाला त्यांनी शूट करून दिला. आणि मला त्यानंतर आम्ही इथं वडापाव खाल्ले. या इथे मी व्हॉइसवर येतोय कारण माझा माईक चालू करायचं विसरलो होतो मी. मित्रांनो, फायनली आपला व्लॉग शूट करून झालाय. आता इथून आपण नगरकडे निघणार आहे. एक मस्तपैकी 4 वडे संपवलेत, पेट पूजा झाली. आता नगरकडे निघूया. आता संध्याकाळचे वाजलेत किती, 6:45 झालेत. आता लवकर जायचं आहे कारण 2 तासाचा रस्ता आहे. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. असंच व्हिडिओ पाहत राहा आणि असंच प्रेम करत राहा.